सर आता दोघांनी बोलवलंय का मी माघारी जाऊ? आता आलायस ना, बस की. हा. हे बरं झालं तुम्ही दोघं आलात. बस आता मी नाश्ता घेऊन येते. आणि काय रे, किती वेळा तुम्हाला सांगितलं, कशाला तुम्ही काय बनवत बसता? नाश्ता करायला इकडंच येत जा. पण ऐकायचं नाही अजिबात. याला काय नाही, पण इथं सरांच्या भ्यानं किती खाल्ले तीच कळत नाही. एवढं भ्या खातोस होय सरांचं? मग तुझा नाश्ता तिकडेच पाठव तुझा. कशाला सर? नाही म्हणजे एवढी बी काय गरज नाही, आम्ही करतो की. हा करतोस नाही का? हल्ली काय डोंगरात आणून भाजी बिजी करतोस म्हणे तू. हा कुठल्या डोंगरात गेलता भाजी आणायला? अरे 2-4 दिवस ह्यो डोंगरावरल्या गावात गेला, तू कुठल्या डोंगरावर गेलता रे? वहिनी, अहो कसलं भारी झालं असणार बघा पोहे. अहो, तुमच्या हाताला चवचलंय जोरात. काय सर? बस झालं. काय झालं सर? म्हणजे ओके ना सगळं? कशाला बोलवलं ते सांगितलं नाही तुम्ही? बागलेवाडीतनं फोन आला होता. फोन? कोणाचा फोन? आणि काय म्हणाले ते? ते दत्ता सपकाळ म्हणून कोणतरी आहेत, त्यांची म्हैस आजारी आहे. ते म्हणले बघायला येणार का? म्हटलं मला तर पेशंट बघायला दुसरीकडे जायचंय, तुमच्या दोघांपैकी कोण जाईल का हे विचारायला बोलावलं होतं तुम्हाला. सर मी जातो, मला गाव बी माहित आहे आणि तिकडची माणसं बी ओळखीची आहे ती. होय ना? म्हणून म्हणतोय त्याला जाऊ दे. त्याच्या 4 ओळखी होतील का नाही? हो सर, ओळख तर वाढलीच पाहिजे. नाही म्हणजे ओळख जर वाढली तर आपले कामं बी वाढतील ना सर, म्हणून. बरोबर आहे. मला निघायचंय. तुम्ही नाश्ता करा, नाश्ता करा. हा सर. हा. सर मी काय म्हणत होतो, मलाच कुठे पेशंट बी नाही, मग मी गेलो असतो त्याच्यासोबत. कसं आहे, मी त्याचा सिनियर आहे, पण असिस्टंट म्हणून जरा त्याला मदत करीन ना. मग जाऊ का? ठीक आहे जा, पण त्याला ऑपरेट करू दे, मध्ये मध्ये करू नकोस. नाही. हा येतो मी. वहिनी आता लागली चहा टाका. आवर लवकर, तिकडे जायचं. तिकडे मस्त वाट बघत असेल ना दत्ता सपकाळची. आता तर चहा करतेच. हा करा करा, बस. लगेच आणा. हो. आवर लवकर. सतीश, आपण येतोय तिला फोन नाही तर मेसेज करून कळवायचं का? कशाला, डायरेक्ट सरप्राईज द्यायचं. बर बर. पण ती कुठं गेली असली म्हणजे? ते जाते गाव सोडून माराय. म्हणजे गावातच असेल, आता पावसात कामं नसतील ना. होय रे, मी लगा आजपर्यंत कधीच तुला एवढं तयार होताना बघितलं नाही. काय आजच लग्नाची बोलणी बिलणी करायचा विचार नाही ना बाबा तुझा? सतीश, हे जर असलं तू तिकडे बोलणार असेल तर बघा. अरे तिकडे कशाला बोलतोय बाबा मी? हा बर ठीक आहे, आजपासून मी तुझा शिष्य, तू माझा गुरु. हा तुला पाहिजे तसं करतो सर. हा सर म्हणतो तुला. गब्बस. ओके सर. अरे गब्बस म्हणतोय. ठीक आहे सर. अरे पागल. या मॅडम. काय करते? तू बघतेस ते खातीस का गरम गरम भाकरी? नाही नको. ते दत्ता दाजींकडे चालले होते,
येतेस? नाही ग बाया, काम आहेत तिला. राहिलं त्यांची म्हस म्हस आजारी आहे ना, म्हणून चालले होते. एवढं भाकरं झालं की येते, तू हो की पुढं. चालतंय, येते. खाल्लं डॉक्टर आलेत. धुरपीला बघायला आलं होतं का नाही? धुरपीला बघायला आलं होतं ते डॉक्टर आल्यात. जाते. शितले थांब. माय अगं, खालनं डॉक्टर आलेत म्हणजे दत्तादाजींच्या म्हशीला काहीतरी सिरियस झालं असेल. सिरियस झालंय. मी जाऊन बघून येते की लगेच. चल ग शितले. आले लगेच. आणि हे बघ, डॉक्टरला येळ असला तर चहा प्यायला या म्हणा घरी. येतील की त्याला काय? सांगते. हा? आले. दाजी, म्हस आजारली वय? हो अगं बाई, काय सांगू, 2 दिवस झाले चैन नाही तिला. काय झालं असेल डॉक्टर म्हशीला? काय झालं सर म्हशीला? असं धाकटा मामा विचारतात. काही काळजी करण्यासारखं काही नाही. ते सतत पाण्यात राहिलं ना किंवा ओल असल्यामुळं म्हशीचे पाय सडत असतात आणि त्यामुळं ढोरांना ना चालायला त्रास होत असतो म्हणून. म्हणजे आपल्या गावठी भाषेत तुडतुड तुडतुड माहित आहे ना? हा हा हा. हा, तोच आजार झालाय. हाय ना सर? बरोबर. हा. आयोडीन देतो मी तिला, पण ते जर नसेल तर मिठाच्या पाण्यात सुद्धा तुम्ही किंवा पोटॅशियम परमॅग्नेट. हा, पोटॅशियम परमॅग्नेटने सुद्धा पाय स्वच्छ होता. हा सतीश, पोटॅशियम ना? परमॅग्नेट परमॅग्नेट हा. आणतो ना सर. आणा. मामा ते जरा गरम पाण्याच बघा की. बरोबर आणतो. हा. दाजी तुम्ही थांबा, मी आणते. बरोबर. चल ग शितले. इंजेक्शन घे. किधर असत? काय झालं सर? इंजेक्शन दिलंय ना म्हशीला, दुखत असेल तिला मग. हा, आता टोचलंय म्हणल्यावर दुखणारच की हो सर म्हशीला. पण हे असे का करायला लागले? अहो इंजेक्शन दिलंय तिला, मग वेदना तर होणारच ना. अहो सकाळपर्यंत होईल ती बरी, तुम्ही आधी पाण्याचा बघाव. मामा गरम पाण्याचं बघा की. हा, कशाला प्रश्न विचारत बसलाय? सारिका, दाजी. हा पाणी आण बाळा. होय. पाणी. अरे घ्यायला ओके. हे बघा, हे असं स्वच्छ करायचं. काय सकाळपर्यंत वाटेल तिला बरं. आणि गोठा अजिबात ओला नाही ठेवायचा. आणि तिचे पाय कसे ओले होणार नाहीत याची जरा काळजी घ्या.
नाही असू द्या. अहो साधारण आजार आहे आणि औषधं सुद्धा साधारणच आहे. चहा घेतला असता. नाही नाही नको, जरा आम्हाला काम आहे ना सर. हा इकडे या. तुम्हाला सांगतो कसं करायचं. या इकडे. हे बघा, हे असं कपड्याचं पाणी पिळून घ्यायचं. काय पिळलं की हे सगळे पाय अगदी स्वच्छ साफ करायचे, कारण स्वच्छता खूप महत्वाची असते बरं का. घ्या करून बघा. हा पिळून घ्या. अंगास शितले तिकडच्या तिकडं कुठं गेलं असतील काय? यात असतील हेच रोड आहे जायला, आणि काय असेल ते आजचा स्पष्ट बोलून टाक. भ्या वाटतंय. काय नाही, मी ऐकत बोल. मला वाटलं घरी गेले तुम्ही. वळखीचं असून वळख न दाखवता जायला आम्ही काय तुमच्यागत नाही. अगं गावातले माणसं होते म्हणून कळलं नाही ओळख दाखवायची का नाही, आणि आता बी कळत नाहीये. मला काय भेट आहे? मी हिची लहानपणापासूनची मैत्रीण आहे. हिचं मला सगळं माहित आहे, माझं हिला सगळं माहित असतं. वय मग तुमचं नाव ह्याच निचरायचं का तुम्हीच सांगताय? हे कोण? हे माझे सिनियर डॉक्टर आहे. जशी ही तुमची मैत्रीण तसा हा माझा मित्र. लहानपणापासून नाही, पण त्यापेक्षा जास्त वेळ सोबत असल्यासारखं ओळखतो मला. पण मग सर का म्हणतोय? ह्यानंच सांगितलं असेल तुझ्यावर इम्प्रेशन पडावं म्हणून. कपस शितले, तसं त्यांनी कवाच करणार नाहीत. कपस. असं वाटतंय आपल्या दोघांपेक्षा हीच दोघं एकमेकाला ओळखतात का काय? बरं निघतो आम्ही. गावातले लोक पाहतील. स्वतःहून थांबल्या तर तुला काय घालायचं सांग की तुम्ही. आयुष्यभर सोबत पाहिजे असेल ना तर क्षणिक सुखापासून जरा दूर राहावं लागते. चल निघू आता. मायनं चहाला बोलवलं होतं. आता नको, येऊ पुन्हा कधीतरी. गावातले लोक बघतील. कोण बघित पुन्हा कवा तर चहा द्यायला माय असेल, मी नसेल. का? ते अण्णा कॉलेज बंद करून लगीन लावायचं म्हणतात. पोरगा बी बघितलाय, मुंबईचा आहे. असं कसं? मी बोलतो त्यांच्याशी. तुझं कॉलेज बाकी अजून. हा तेच म्हणत होते मी, तुझं कॉलेज बाकी आहे अजून. तू कॉलेज कर आणि ती मुंबईचं स्थळ मला दे. हे आपले विचार किती सेम आहेत. कसं काय? मला बी लग्नाची लई घाई झाली. बाय द वे, तुमचं एज्युकेशन काय? शिक्षण? पाचवी घराकडे असते. येतोस? नाही नको. बरं तुम्ही चला. ही आहे दुर्पी. आजारी होती, आता वाटते का आजारी म्हणून. या डॉक्टर चहा घ्या. इकडे कस काय? ते दत्ताची म्हस आजारी होती, तिला बघायला आलते. म्हणलं चहाला बोलवावं, तेवढंच आपल्या दुर्पीला बी बघतील. बेस केलं. काय म्हणते आमची दुर्पी? चांगलीच काळजी घेतलेली दिसते तिची. तर आमची सारिका असती की दिवसभर तिच्याच दिमतीला.
बरं आहे. पण तिच्या कॉलेजचं काय? मायनं सांगितलं काय? नाही अण्णा, ते मीच सांगितलं. मग बापाच्या दरिद्रीचं बी सांगायचं की. अण्णा, अं, मला काय वाटतं, फक्त पैशांचा विषय असेल तर शिष्यवृत्ती मिळू शकते तिला आर्थिक मागास प्रवर्गातून. तिच्यासाठी पोरगा बघितलाय आम्ही. हे वय लग्नाचं नाही अण्णा. म्हणजे मला तुमच्या घरच्या विषयात नाही बोलायचं, पण एक डॉक्टर म्हणून सांगतो, मुलींची या वयात त्यांची शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसती आणि त्यामुळं त्या कुठल्याच बाळासाठी किंवा संसारासाठी तयारच नसता बघा. अशात बाळ कुपोषित किंवा कमी वजनाचं होऊ शकतं. आणि शिवाय तिची इच्छा नसताना लग्न केलं तर मानसिक ताण येत असतो. स्वप्न अपूर्ण राहिल्याची सल संसारात रमू बी देत नाही बघा. अशानं काय होतं, मुलींना सगळं असून सुद्धा त्या एकट्या पडत असतात. आता आईबाप म्हणून तुमची जबाबदारी समजू शकतो मी, पण मुलीचं ओझं वाटतं कामा नाही अण्णा. आणि तुम्ही दोघंही तसे नाही, म्हणून कळल्यावर जरा जास्तच वाईट वाटलं बघा. परिस्थिती मोर चालायचंच. अहो म्हणूनच सांगतोय की तुमच्या कष्टाची पूर्ण जाणीव आहे तिला, म्हणून तर ताटात पडेल ते खाल्लं, तुम्ही म्हणाल ते अंगावर घातलं. हो, आईच्या मायेची बापाच्या दयेची पूर्ण जाणीव आहे हो तिला. जसं तिला नवरा निवडण्याची एकच संधी मिळणार आहे, तसंच तुम्हालाही तिचं लग्न व्हायच्या आधी तिची स्वप्न पूर्ण करायची एकमेव संधी मिळणार आहे. ती गमवायची असेल तर खुशाल गमवा. मी आपलं सांगायचं काम केलंय. येईल उद्या ती उमरजला. तिच्या शिष्यवृत्तीचं काय आहे ती बघा तुम्ही. चहा घ्या, गारवायला लागला की. घ्या घ्या. शितलीला नाही का दिला चहा? झालाय आमचा, तुम्ही यायच्या आधी. हॅलो, झालंय ना सगळं मनासारखं? का मी गेल्यावर बिघडलं काही? बिघडवलंय तुम्ही सगळं. अगं असं कसं? मी तर चांगलं समजून सांगितलं होतं ना त्यांना, आणि तयार बी झाले होते ते. मग मग बिघडलं काय? अहो, रात्री 9:30ला झोपणारी पोरगी आता 11:30 12 वाजेपाव तर उगाचच जागत्या. कवाच कुणाचा विचार न करणारी
तासन तास फक्त तुमच्याच विचारात असते. दूध तापवताना दूध उतू गेलेलं कळना का चुलीवरची भाकरी करपल्याली कळीना. कपडे धुताना एकच कपडा फाटत आला तरी ते घासत बसत्या. मला दुसरं काय बी आठवण झालं. आठवतंय ते फक्त तुम्ही दाखवलेलं शहर, खाल्लेली जिलबी आणि मी अण्णासनी बोललेला शब्द. बस. माझ्यात माझं असं काय बी राहिलं नाही बघा. सगळं तुमचं झालंय. म्हणल्यावर बिघडवलंयच की तुम्ही सगळं. हे ऐकल्यावर काय बोलायचं हेच कळना बघ. पण एवढंच सांगतो, माझी बी परिस्थिती काय तुझ्यापेक्षा वेगळी नाही. पण डॉक्टर असल्यामुळं मला एवढं हरवून जमायचं नाही. एखादं इंजेक्शन गोळी चुकीचं गेलं तर अवघड होईल. तुम्ही हरवून चालायचं बी नाही. तुम्ही फक्त अण्णांगत समजासनी भानावर आणा. सारिका, मी तुला अरे कारे करतो, तू आहो जाऊ का? ते आमच्या गावाकडे असंच असतंय. कसं असतंय? असंच. ते अरे तुरे करायचं नसतंय. कोणाला? ते मला नाही सांगता यायचं. आणि मला जर ऐकायचंच असलं मग? उद्या किती वाजता याल तुम्ही कॉलेजला? म्हणजे तसं मी येईन. विषय बदललास का तू? नाही, पुढे नेते. सांगा की किती वाजता याल? तू म्हणशील तेव्हा. पण ते शिष्यवृत्तीचं होईल ना हो? उद्या पैसे भरून तुझं ऍडमिशन झालं म्हणजे बस ना. बरं होईल. अण्णांची काळजी मिटेल हो. तू इकडं आल्यावर अण्णांची काळजी मिटणारच ना. कशी काय? हा, आता मलाही नाही सांगायचं. बरं मी सांगते. ते नवऱ्याचं नाव नसतंय घ्यायचं. बस. आता तुम्ही सांगताय ना अण्णांची काळजी कशी मिटेल ते?
उद्या फी भरली, कॉलेज सुरू झालं, अण्णांची काळजी मिटलीच म्हणून समज. खरं हेच होतं. नाही, तुला जे वाटलं तेच होतं. बरं ठेवू का आता? उद्या भेटू. बरं ऐका, उद्या स्टँडला न्यायला याल ना? नाही. का? तिकडं तुमच्या भागातले माणसं असतात, त्यामुळं मी डायरेक्ट कॉलेजलाच भेटेल. किस्त भेटाव तुम्ही. भीत नाही ग, मला आयुष्यभराची सोबत पाहिजे. त्यासाठी अण्णा मायला घरी येऊन सांगायचंय. त्यामुळं बाहेरून नाही कळलं पाहिजे म्हणून काळजी घेत असतो. कारण आपण सांगितलेलं तेव्हाच ऐकल्या जातं जेव्हा बाहेरून कळलेलं नसतं. शुभरात्री. काळजी घ्या. आणि ते PRN नंबर पाठवून ठेव. भेटू उद्या. ठेवू का? सौभाग्य कुंकवाचा हेला भाव भाणी, हातात हात यावा ह्यो जन्मभरासाठी. तुझ्या सावलीत बहरू देही प्रीत, एक रूप हो इसरो नहीं रीत. ह्या दोन पाखरांची खून गाठ ही जुळ. मन झालं ओढाळ तुझ्या मुळ. मन झालं ओढाळ मन झालं ओढाळ. तुझ्या मुळ मन झालं ओढाळ. मन